नमस्कार मैत्रिणींनो, मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या उत्कर्षा किचन कट्ट्यामध्ये। तर आज आपण बघणार आहोत अगदी झटपट असा मस्त असा व्हेज सोया पुलाव कसा तयार करायचा, तर तो आपण आज बघणार आहोत। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा, मी सर्वात आधी गॅसवर एक कढई तापत ठेवली, त्यावर 2 पळी इतकं तेल घेतलंय। त्यामध्ये मी इथे 2 ते 3 मीडियम साईजचे बटाटे घेतले। तर बटाट्याची मी साल काढून घेतले आणि अशा प्रकारे कट करून त्यांना आपण आता थोडे फ्राय करून घेऊ। तर बटाट्यांना छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण छान असे त्यांना फ्राय करून घेतले। त्यानंतर इथे आपण काही आपल्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स घ्यायचे आहेत। तर मी इथे फ्लावर, गाजर आणि बीन्स घेतले। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कमी जास्त करू शकताय। तर हे आपण छान त्यांचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला छान हे फ्राय करून घ्यायचे। तर 2 मिनिटांसाठी आपण यांना छान असं फ्राय करून घेऊ। याचा खूप छान असा स्वाद आपल्या पुलावामध्ये येतो। तर आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। त्यानंतर इथे बघा, या कढईमध्येच थोडं तेल उरलं होतं। तर इथे मी सोया चंक्स घेतले। तर मी हे आधी छान असे बॉईल करून घेतले आणि त्यातलं सर्व पाणी हे काढून घेतलंय। त्यानंतर आपण हे तेलामध्ये थोडे गोल्डन होईपर्यंत यांनाही आपण मस्त असे फ्राय करून घेणार आहोत। तर हे मी आता काढून घेते एका प्लेटमध्ये। नंतर बघा, इथे आपले सोया थोडे आपल्या कढईला चिपकले होते, तर मी ते तसेच राहू दिले, कारण की त्याचा स्वाद आपला कढईमध्येच राहील, त्यासाठी मी त्यातच राहू दिलं। त्यानंतर बघा, मी यामध्ये अजून थोडं तेल ॲड केलं आहे आणि यामध्ये मी आता उभा चिरून घेतलेला कांदा घातला आहे। तर कांदा आपण छान असा, आपण जसा बिर्याणीला करतो त्याचप्रमाणे आपण याला छान फ्राय करून घेणार आहोत। तर आपला कांदा छान हा क्रिस्पी झाला आहे। तर यातला आपण थोडा हा काढून घेऊ आणि बाकी त्यातच राहू देऊ आणि तो साईडला करून आपण आता यामध्ये छान 1 तेजपान, 2 वेलची आणि 1 चमचा जिरं घालूया। जिऱ्याची छान चव आपली ही यामध्ये उतरते। त्यानंतर इथे मी अद्रक, लसूण आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या यांची पेस्ट करून घेतली होती, तर ती यामध्ये ॲड केली। तर ती आपण आता व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ। त्यानंतर इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला होता, तर तोही आपण यामध्ये आता छान फ्राय करून घेणार आहोत। तर यामध्ये मी आता थोडं मीठ ॲड करते, म्हणजे आपलं टोमॅटो हे लवकर असं छान नरम होईल। त्यानंतर इथे आपण आता हळद घालतोय आणि मस्त असं आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर बघा, किती छान असा आपला मसाला हा तयार झाला आहे। त्यानंतर आता इथे आपण फ्राय करून घेतलेले आपले व्हेजिटेबल्स घालणार आहोत। तर सर्वात आधी आपण यामध्ये आता आपले बटाटे घालूया, कारण की आपले बटाटे शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो। तर सर्वात आधी आपण बटाटे घालून छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये गाजर, कोबी आणि आपण बीन्स जे फ्राय करून घेतले होते, तर ते यामध्ये ॲड करायचे। तेही आपण व्यवस्थित असे मस्त असे मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर बघा, इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या या उभ्या चिरून घेतल्या होत्या, तर त्या यामध्ये ॲड केल्या। तर खूप छान अशी टेस्ट याची यामध्ये लागते। तर इथे मी एक शिमला मिरची घेतली होती, तर तीही छान अशी चौकोनी आकारामध्ये कापून घेतली आणि तीही ॲड केली यामध्ये। त्यानंतर जे आपण सोया चंक्स फ्राय करून घेतले होते, तर तेही यामध्ये आपण ॲड करून घेतले आणि हे व्यवस्थित असं मस्त असं मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर आता यामध्ये आपण काही मसाला ॲड करतोय। जर तुमच्याकडे घरातील कुठलाही गरम मसाला असेल तर तो तुम्ही यामध्ये ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त असा मसाला आपला हा तयार झालेला आहे। तर यामध्ये आपण आता गरम पाणी घालणार आहोत। तर आपण 1.5 कप बासमती तांदूळ घेतला होता, तर तो मी अर्धा तासापासून भिजत घातला आहे। तर 1.5 कप हा बासमती तांदूळ होता, तर त्यासाठी मी 3 कप पाणी घेतलं आहे। तर ते मी छान गरम करून घेतलं आहे आणि ते यामध्ये आता घातलं आहे। तर याला आपण छान अशी उकळी येऊ देऊ। उकळी आल्यानंतर यामध्ये आपण भिजत घातलेला तांदूळ यामध्ये घालायचा आहे आणि आपण आता तांदूळ घातला आहे, तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। तर लक्षात ठेवायचं आहे, आधी आपण मिठाचा वापर केलेला आहे, त्यासाठी बेतानेच इथे मीठ हे वापरायचं आहे।
तर हे व्यवस्थित असं आता मिक्स करून घेऊ, सर्व भाज्या आपण खाली वर करून घेऊ व्यवस्थित। आणि यावर आपण आता झाकण ठेवून 2 मिनिटांनी बघूया। तर बघा 2 मिनिटानंतर बघतोय आपला तांदूळही छान फुलतोय, भाज्याही मस्त अशा आपल्या त्यात मिक्स होत आहेत, छान भात शिजायलाही यामध्ये जागा मिळते त्याला। तर हे व्यवस्थित आपण एक वेळेस हलवून घ्यायचे आणि पुन्हा 6 ते 7 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून शिजवून घ्यायचे। तर यानंतर आपण झाकण उघडून बघायचे नाही आहे, छान शिजून घ्यायचे आपल्याला भात। तर बघा तयार आहे आपला व्हेज सोया पुलाव। तर बघा अगदी परफेक्ट असा झालेला आहे। तर यावर आपण जो कांदा आपण क्रिप्सी बनवून घेतला होता तर तो यावर आता आपण घालूया आणि छान अशी कोथिंबीर यावर घालूया। तर मस्त असा आपला हा व्हेज सोया पुलाव तयार झालेला आहे, अगदी झटपट असा तयार होतो। तर तुम्हीही नक्की करून बघा आणि आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया आपण अशाच छान अशा पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।